सियावर रामचंद्र की जय. जणू लंकेवर हनुमान आता आपल्या क्रोधाची बरसातच करत होते. एक एक वीर समोर यावा आणि त्या वीराला हनुमानाने यमसदनी धाडावं. रावणाच्या मनामध्ये एक भय निर्माण करण्याची प्रक्रियाच हनुमानाने सुरू केलेली होती. तू ज्याच्याशी नडलायस ना, तो माणूस साधा नाही आहे. त्याचा एक दूत सुद्धा तुझ्या लंकेचं वाटोळं करू शकतो, हा संदेश जणू हनुमानांना द्यायचा आहे. लंकावासी रावण यांच्या मनामध्ये एक प्रचंड भय निर्माण करायचा आहे आणि रुद्राचा हा अवतार अक्षरशः गडगडाट करत, आपल्या युद्ध गर्जना करत लंकेतल्या एकेका वीरावरती वार करू लागलाय. हनुमानासोबतच्या युद्धानं किंकराचा मृत्यू झालाय आणि किंकराचा मृत्यू झाल्याची खबर रावणाच्या दरबारापर्यंत पोहोचली आहे. तोपर्यंत तरी रावणाच्या मनामध्ये हे एक उपद्रवी वानर आहे आणि जे त्रास देत आहे, या उपद्रवी वानराला आवरण्यासाठी आपल्याला काहीतरी व्यवस्था करायला हवी, हेच रावणाला वाटतंय. बघा, संकट तर येत आहे आणि संकट येत असताना या संकटाला न ओळखणं हे फार भयंकर असतं. रावणाची अवस्था अशीच आहे. अजूनही तो एक किश्चित वानर वन्य जीव एवढंच समजतोय. आणि काय घडतंय? किंकराच्या मृत्यूची खबर कळल्यानंतर रावण आपल्या प्रहस्ताचा पुत्र, आपला एक सेनापती प्रहस्त, त्याचा पुत्र जांबुमालीला सांगतोय, जांबुमाली जा आणि त्या वानराचा बंदोबस्त करून ये, त्याला यमसदनी धाडून ये. जांबुमाली देखील दशाननाने दिलेली आज्ञा प्रमाण मानून हनुमानाच्या निपातासाठी निघालाय. काय माहित बिचारा जांबुमालीला आपल्यासोबत काय घडणार आहे. तो निघालाय. निघताना काही राक्षसवीर रथ आणि रणभेदी वाद्य घेऊन तो निघालाय, कारण या वाद्याने त्या वन्यजीवाला घाबरवता येईल असं वाटतंय. काहीतरी सोबत घेऊन निघालं. खरं तर जांबुमाली सारख्या राक्षसाला हे सगळं वीरता पूर्ण घेऊन जायला स्वतःची भीती घालवण्यासाठी होता. हनुमानाला भय वाटावं म्हणून काही नव्हतं. आपलीच भीती गेली पाहिजे ना. आपण किती पराक्रमी आहोत, आपण किती शक्तिशाली आहोत, याचा भास स्वतःला झाला पाहिजे ना. म्हणून जांबुमाली या सगळ्या व्यवस्था घेऊन निघालाय. या जांबुमालीनं हनुमानाला अक्षरशः आपल्या बाणांनी जर्जर करायला सुरुवात केली आहे. शक्तिशाली हा राक्षस झाला आणि हनुमान फार शक्तिशाली झाले म्हणून जांबुमालीचा पराक्रम दुर्लक्षून चालणार नाही. या जांबुमालीनं आपल्या बाणांनी अक्षरशः जेरीस आणलाय. हातावर मुखावर हनुमानाच्या वार सुरू केलेत. एक एक शर, एक एक बाण या जांबुमालीचा हनुमंतांच्या अंगावर लागतोय. कधी दंडावर, तर कधी वक्षस्थलावर, तर कधी थेट चेहऱ्यावर या बाणांचा आघात होतोय आणि या बाणांमुळे हनुमानाच्या देहातून रक्त निघायला लागलंय. हा, इतकंच होतंय फक्त, पण इतकंच. हनुमानाच्या देहातून फक्त रक्त वाहत आहे आणि हनुमान यांनी चिडलेत. काय हे चाललंय सारखं? एक बाण येतोय टोचतोय, एक बाण येतोय टोचतोय. घुसतोय नाही, टोचतोय. जे घुसतोय हा फरक आहे आणि टोचतोय हा फरक आहे. रस्त्यानी काटेरी वनातून जाताना अनेक काट्यानी शरीर रक्तबंबाळ होतं म्हणून माणूस मरतो असं नाही, त्रास होतो. हनुमानाची चिडचिड होतीये आणि हनुमानाने बाजूलाच असलेली या चिडचिडीतूनची एक शिला उचलली आहे आणि ती फेकली आहे. या शिलेला सुद्धा जांबुमालीनी आपल्या बाणांनी ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकल्यात. आता हनुमानाने एक सालवृक्षाचं मोठं झाडच उपटलंय आणि ते जांबुमालीकडे टाकलंय. या झाडाच्या लाकडाखाली दबून तो मरावा यासाठीच ते केलंय. पण जांबुमालीनी आपल्या बाणांनी या सालवृक्षाचे सुद्धा तुकडे करून टाकलेत. तो सुद्धा सालवृक्ष भेदलाय. हनुमानाला कळलंय की जरा थोडा शक्तिशाली आहे. शिला टाकली तरी फोडून टाकतोय, सालवृक्ष टाकलं तरी भेदून त्याला तोडून टाकतोय. या अशा अस्त्राचा परिणाम होणार नाही. आणि मग
आणि मग हनुमानाने या युद्धामध्ये स्वतःची खरी ताकद दाखवली आहे. आपल्या हातानेच जांबुमालीवर आघात करायला सुरुवात केली आहे, वार करायला सुरुवात केली आहे आणि या वाराने जांबुमाली जर्जर झालाय. आता तो हनुमानाच्या तावडीत सापडलेला आहे आणि या जांबुमालीला आपल्या बाहुबलाने हनुमान पराजित करतात आणि तो त्या अशोक वाटिकेच्या मध्येच गतप्राण होऊन पडतोय. किंकर नावाचा राक्षस मारलाय, जांबुमाली सारखा पराक्रमी राक्षस मारला आहे. एक दूत याकडं बघतो आणि पळत पळत जाऊन रावणाच्या दरबारात सांगतो, महाराज घात झाला, जांबुमाली सुद्धा गेला. आता मात्र किंकर, जांबुमाली असे दोन वीर मेल्यानंतर रावणाला या विषयात थोडीशी भीती वाटायला सुरुवात होते. तो म्हणतोय, आता असं करून भागणार नाहीये, असं करून जमणार नाहीये की आपण एवढं या वानराला हलक्यात घेऊन चालणार नाही, काहीतरी भयंकर आहे. आणि मग त्यांनी आपल्या मंत्र्यांच्या 7 पराक्रमी पुत्राला बोलवलंय, 7 पराक्रमी पुत्रांना. आणि या 7 पराक्रमी पुत्रांना रावण आदेश देतोय, तुम्ही या कपीचा बंदोबस्त करून या. रावणाचा आदेश प्राप्त झालाय. अत्यंत वेगाने हे 7 पुत्र आपल्या रथावर स्वार होण्यासाठी निघालेत. या 7 पुत्रांच्या मध्ये पराक्रम आहे, रावणांचा आदेश आहे, पण यांच्या आईच्या मनामध्ये मात्र भयाचं वातावरण झालंय, अमंगलाची जाणीव झाली आहे आणि त्या माता घाबरल्यात. त्या आपल्या पुत्रांना म्हणतायत, पुत्रांनो जाताय पण काही शुभशकून मिळत नाहीयेत, अपशकुनांची जाणीव होतीये. तेव्हा ते पुत्र ही वीर आहेत, राक्षस असले तरी वीर आहेत. ते म्हणतायत, आई चिंता नसावी, आम्ही आमच्या पराक्रमावर त्या वानराचा बंदोबस्त करून येऊ. आणि मग पुन्हा एकदा सैन्य घेऊन, आपल्या रणभेदी गर्जना घेऊन हनुमानाकडे निघालेत. तोपर्यंत हनुमान अशोक वाटिकेच्या त्या द्वाराजवळच, फाटकाजवळच जाऊन थांबलेत. आपल्या अकराळ विक्राळ रूपासहित पुन्हा एकदा रावणाला आव्हान देत, आहे कोणी वीर, पाठव माझ्याकडे. आणि या आव्हानाने लंकावासीय पुरते घाबरलेत. त्यांना जाणीव होऊ लागली आहे की काहीतरी गडबड होणार आहे. काय होतंय या 7 मंत्रीपुत्रांच्या सोबत आणि पुढे रावण आणखी काय निर्णय घेतोय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.